भोर तालुक्यात नसरापूर इथं 4 वर्षांच्या चिमुकलीवर झालेला अत्याचार आणि हत्येच्या घटनेचे तीव्र पडसाद पुणे शहरातही उमटले. आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा मिळावी या मागणीसाठी संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी पुण्यातील नवले पुलावर शनिवारी सायंकाळी 6:30 वाजल्यापासून महामार्ग रोखून धरला होता. तब्बल 4 तास चाललेलं हे आंदोलन आणि पोलिसांशी झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना हटवलं आणि महामार्ग मोकळा केला. शुक्रवारी 1 मे रोजी नसरापूरमध्ये एका 65 वर्ष नराधमाने 4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली होती. शनिवारी सायंकाळी पीडित चिमुकलीचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून आंदोलकांनी कात्रज जवळील नवले पुलावर ठिय्या मांडला. ऐन गर्दीच्या वेळी पुणे बंगळुरू महामार्ग रोखला गेल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलकांनी मागणी केली होती की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः कुटुंबाशी फोनवर चर्चा करावी आणि आरोपीला फाशी देण्याचं जाहीर करावं. आंदोलनाची तीव्रता पाहता पुणे पोलीस आयुक्त स्वतः घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चिमुकलीच्या कुटुंबियांची आणि आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. सुमारे 4 तास चर्चा आणि विनंत्या करूनही आंदोलक हटत नसल्याने अखेर पोलिसांनी बळाचा वापर केला. पोलिसांनी रस्ता मोकळा केल्यावर रात्री 10:30च्या सुमारास वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली. आंदोलन संपल्यानंतर पोलिसांनी कडक बंदोबस्तात चिमुकलीचा मृतदेह पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत नेला. रात्री 11:30च्या सुमारास मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत चिमुकलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेच्या 28 तासानंतर तिला अखेरचा निरोप देण्यात आला. स्मशानभूमीतील ती भयान शांतता आणि नातेवाईकांचा हृदयद्रावक टाहो पाहून उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमाला कठोर शासन व्हावं अशी भावना आता संपूर्ण स्तरातून व्यक्त केली जाते.